गुणधर की गुणधरचर्या कथा अनकही। वरुण नवग्रह तीर्थक्षेत्रातील श्री मुनी सुरतनाथ भगवान या मूर्तीचे दातार श्री संजय दीपचंद फडे यांची सूचना सौ आरती अभिषेक फडे यांनी आचार्य श्री गुणधर नंदीजी मुनींची जीवन कथा लिहिली आहे। ती आज आपण ऐकणार आहोत। त्यांच्या जीवन कथेमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळते। ते फक्त एक धार्मिक गुरु नाहीत, तर एक प्रामाणिक आणि दयाळू संत आहेत, जे आपल्या स्वतःचे पूर्ण आयुष्य श्रावकांसाठी व्यतीत करत आहेत। परमपूज्य राष्ट्रसंत नवग्रह तीर्थ प्रवर्तक आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराज। मंगलम भगवान वीरो मंगल गौतम घणी मंगल कुंद कुंदायो जैन धर्मोस्तु मंगल। एक गुरुवर गणना समाल विशाल, गुरुवर तुसमा बनोनी असा मिळोनी वर मला। नम्र होऊनी तुमच्या चरणी झुकवते माझे शीश, कारण गुरुवर विना कोण दाखविल वाट। जेव्हा सूर्य आपल्या स्वतःच्या प्रकाशाने दाही दिशांना चक्काचूर करत होता, तेव्हा ज्या दिवशी सूर्य एक नव्या उम्मीदीने उगवला, ती तारीख म्हणजे दिनांक 20 सप्टेंबर 1973 या दिवशी शमनेवाडी या गावात कर्नाटकमध्ये राजू यांचा जन्म झाला। त्यांचे पिताश्री स्वर्गीय श्री निंगप्पाजी, जे अत्यंत सरळ, हृदयी, सहस्पर्शी, विद्वत्ताचे उपासक व सरळ स्वभावी होते, तर मातोश्री स्वर्गीय श्रीमती भागादेवी, ज्या सत्याच्या देवता निर्मल देवी होती व नम्रशील होत्या। तुमच्यासारख्या महान मुनींना जन्म देणारी स्त्री पण महानच असेल। आचार्य श्रींचे राजू असे नाव होते। एके दिवशी त्यांचे माता व पिता मानव जातीवर मोठे उपकार करून दोघे महान व्यक्ती अनंतमध्ये विलीन झाले, महानिर्वाणाला गमनीय झाले। तेव्हा जनजागृतीच्या हेतूसाठी छोट्या राजूला एकटे सोडून गेले। काही दिवस माता पितांच्या संरक्षणाच्या सावलीमध्ये राहिलेला संसारयुक्त बाळ राजू व्यतीत होऊन गेला। राजू एकटा होता, दुनिया त्याला त्रास देऊ शकत होती, पण म्हणतात ना, समय कितीही वाईट असेल तर काय झाले, तेव्हा तेच होते जे देवाला मंजूर असते। त्यांच्या पूर्वजांच्या पुण्याची डोर इतकी मजबूत होती, कालचा राजू आज एक थोर, महान निग्रंथ मुनी झाले, अशी कुणी कल्पना केली नसेल। आज तोच राजू मुनी म्हणून ज्ञानाचा दीपक घेऊन आले आहेत। राजूने संसाराला असार समजले। राजूने त्याच्या बालवयातच केवळ 11 वर्षांच्या अल्पायुमध्ये ग्रहत्याग केला। सागरामध्ये वादळ तर भारी भयानक येते, पण समुद्र पार करण्यासाठी एक उत्तम नाविक असेल तर सागर पण पार केला जातो। सागर एखाद्या वेळेस एकटे पार केला जातो, परंतु भवसागर पार करण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते। कारण गुरूंची महिमा काय सांगावे, दिवस गुरूंनी सुरू, बिना गुरुवर जीवन असफल होवे। परमपूज्य दादा गुरुवर कुंथू सागरजी महाराजांनी छोट्याशा राजूमध्ये चमकणारा महिमा, तेजपुंज व ज्ञानाचे भंडार बघितले। गुरुवर कुंथू सागरजी महाराज स्वतः एक महान संत आहेत। बुद्धिवंत, विचारवंत, भाग्यवंत, कुलवंत आहेत। जसे गुरु तसे शिष्य। राजू दादा गुरु कुंथू सागरजी महाराजांचे लाडके शिष्य आहेत। कुंथू सागरजी महाराजांच्या शिक्षणानेच तर राजू महान होणार, हे फक्त नियती आणि स्वतः कुंथू सागरजी महाराजांना माहीत होते। कारण कुंथू सागरजी महाराज यांचे असे म्हणणे आहे की आनंद वृत्ती व खुशी हेच दैवी औषध आहे। हर एक व्यक्तीने आनंद वृत्तीने राहणे जरुरी आहे। राजूने ग्रहत्याग केल्यानंतर वीतराग मार्गावर अग्रेसर झाले व एक शुभ समय मध्ये दिनांक 20/10/88 मध्ये शुक्लपद धारण करून कुमार विजयनंदी नावाने उत्तम श्रावक पद गौरवान्वित करून जीववाणीच्या सेवामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले। मुनीश्रींनी हे पण जाणून घेतले होते की आत्मा नेहमी एक आहे, अविनाशी आहे, पूर्व निर्मल आणि ज्ञान स्वभावी आहे। गुणधर नंदीजी महाराज निस्सार आणि विरक्त आहेत। पुन्हा गुणधर नंदीजी महाराजांनी
गुरु कुंथू सागरजी महाराजांच्या परम सानिध्यामध्ये बडोत उत्तर प्रदेशमध्ये दिनांक 8/2/1990 मध्ये मुनिपद प्राप्त झाले. संसारामधील सर्वश्रेष्ठ पद जे चक्रवर्तीला पण मान झुकण्याला नम्रीभूत करते, असं सर्वश्रेष्ठ पद आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराजांना प्राप्त झाले. संसाराला हे पण माहीत आहे की मुनिप विना मोक्षपद मिळवणे असंभव आहे. चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग नाहू, संत मुनिवरांचे नाव घेऊ होऊनी निसंग, करून संसार त्याग आत्मकल्याण होऊन. मुनिश्री गुणधर नंदीजी महाराजांनी अल्पावयात असूनही मुनिपद धारण करून परमतत्वांची ओळख निर्माण केली. मुनिश्री गुणधर नंदीजी महाराजांनी संत महात्मा त्यागी बनून महावीरांच्या पथवर संलग्न झाले. आचार्य कुंद कुंद जिनसेन, रविसेन, धरसेन, धर्मनंदी, गुणनंदी, माधनंदी, पुष्पदंत, भूतबली व पूज्यपाद यांच्या कवितेचे आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराज कोहिनूर आहेत. आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराज लहानपणापासूनच बुद्धिमान आहेत. गुरुवरचे क्षयोपशम व प्रगतीच्या पथवर पुढे पाऊल टाकलेले बघून गुरुवर कुंथू सागरजींनी मुनिश्री गुणधर नंदीजींना श्रावकांच्या साक्षीने 10 जुलै 1994 मध्ये प्रतापगड उत्तर प्रदेश मध्ये उपाध्याय पद दिले. अल्पवयातच पंचपरमेष्ठी मध्ये 4थे पद धारण केलेले पूज्य उपाध्याय गुणधर नंदीजी या नावाने ओळखले जातात. आचार्य श्री गुणधर नंदीजी मुनींच्या महिमेचा सुगंध 10ही दिशांमध्ये दरवळू लागला. आचार्य श्री गुणधर नंदीजी मुनी हे एक प्रतिभा संपन्न प्रखर वक्ता पण आहेत. आचार्य श्री गुणधर नंदीजींची प्रवचन शैली समाजातील हर एक व्यक्तीला मंत्रमुग्ध करते. गुणधर नंदीजी मुनी यांचे मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, मारवाडी, संस्कृत, इंग्रजी व प्राकृत ह्या भाषांवर खूप छान प्रभाव आहे. आचार्य श्री गुणधर नंदीजींचे असे म्हणणे आहे की रत्नत्रय हीच अमूल्य निधी आहे, ज्याची तुलना फक्त संसाराच्या समस्त संपदाने होऊ शकत नाही. स्वतः गुणधर नंदीजी मुनीवर रत्नत्रय याचे आराधक आहेत. हे बघून गुरुवर कुंथू सागरजींनी गुणधर नंदीजी महाराजांना दिनांक 4 फेब्रुवारी 1996 मध्ये अनिंदा, पार्श्वनाथ, उदयपूर मध्ये युवाचार्य पद सन्मानित केले. गुणधर नंदीजींची प्रमुख भूमिका म्हणजे श्रावकांचे सर्व ज्ञानवरण कर्म दूर करण्यासाठी आहे. आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराज तंत्र, मंत्र व यंत्र याचे पण ज्ञाता आहेत. आचार्य श्री गुणधर नंदीजी मुनींचा भविष्य, ज्योतिष आदींवर पण समान अधिकार आहे. गुणधर नंदींचे भरपूर ग्रंथ प्रकाशित झाले, पण त्यातील एक प्रमुख लेखनी बृहद ग्रंथ विद्यानुशासन हा ग्रंथ, जो की 1200 पृष्ठांचा आहे, ज्याच्यात जवळजवळ 5000 श्लोक आहेत. हा ग्रंथ समाजासाठी खूप लाभदायक आहे. या ग्रंथात संकट निवारण तसेच अनेक यंत्र, मंत्र व तंत्र याचा समावेश केलेला आहे. गुणधर नंदीजींनी स्वतःचा विचार न करता समाजाच्या हितासाठी हा ग्रंथ लिहिला आहे. हे तर मुनिश्री गुणधर नंदीजींचे मोठेपण आहे. ह्या कारणामुळे समाजातील हर एक छोटे छोटे मुले व हर एक श्रावक मुनिश्रींचे सदैव ऋणी राहतील. आचार्य श्री गुणधर नंदीजी मुनी एक छान कवी पण आहेत. कधी कुणी करे गुणधर नंदीजींची ही कविता, वाहते गुणधर नंदीजींची त्यांची जीवन सरिता. नवपर्णाच्या ह्या गुणधर नंदीजींच्या वाणीने होईल श्रावकांचे उमंग, गुणधर नंदीजींच्या छायेने. आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराजांनी खूप छोट्या वयातच आचार्यपद प्राप्त करून कुंथू परंपरामध्ये प्रथम बहुमान प्राप्त केला. हर एक प्राणी, जनमानुस गुणधर नंदीजींचा हसमुख चेहरा बघून अतिप्रसन्न होऊन जातात. काही कालांतराने जैन व अजैन सर्व साधू संतांनी मिळून आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराजांना दिनांक 20 सप्टेंबर 2000 मध्ये सौंदत्ती कर्नाटकमध्ये राष्ट्रसंत पद सन्मानित केले. तेव्हापासून गुणधर नंदीजी मुनी परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराज या नावाने ओळखले जातात. माझे गुरुवर, तुम्ही तर त्याग, सत्य, अहिंसा व अंतर्चक्षु ह्या मार्गावर निर्भर राहात.
त्यागाचे बोल तर सगळेच करतात, सत्याचा नारा तर सगळेच करतात. ह्या मार्गावर अटळ कोणीच नसतात, गुणधर नंदीजी सारखे एकच असतात. प्रेमाचा, सत्याचा, त्यागाचा व अहिंसेचा संदेश देणारे पूज्य गुणधर नंदीजी गुरुवर तुम्ही तर अमूल्य रत्न आहात. गुणधर नंदीजी गुरुवर महाराजांच्या बोलण्यामध्ये, शब्दामध्ये सत्याची अनुभूती आहे. गुणधर नंदीजी गुरुवरांची भाषाशैली सुलभ असल्यामुळे अत्याधिक प्रभावना आपल्या आपणच होत असते. ह्यावरूनच सिद्ध होते की गुणधर नंदीजी महाराज पूर्व पर्याय, पूर्वजन्मी मध्ये निश्चित त्यागीराज, योगीराज बनलेले असतील. आचार्य श्री गुणधर नंदीजी गुरुवर पार्श्वनाथ भगवंताची खूप साधना करत व तसेच मा पद्मावती मातांची पण खूप साधना करतात व त्यांच्या ह्या कडक तपस्या व साधनामुळे साक्षात माता पद्मावती त्यांना प्रकट होते. आचार्य श्रींना माता पद्मावती साक्षात स्वप्नदर्शन पण देते. इसवी सन 1999 मध्ये पंचकल्याण प्रतिष्ठामध्ये आचार्य श्री गुणधर नंदीजी गुरुवर यांनी भट्टारक स्वामीजींशी चर्चा करून हुबळीपासून 14 किलोमीटरवर वरूर या गावात आपले जैन दिगंबर मंदिर पाहिजे. नंतर फेब्रुवारी 2001 मध्ये वरूर ह्या गावात शनिग्रहची मुनिसुव्रतनाथ मंदिर करावयाचे ठरवले. पण एके दिवशी चंद्रप्पा भिनी यांनी आचार्य श्री गुणधर नंदीजी गुरुवरांना मंदिरासाठी सगळी जमीन दिली. आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराजांनी गोकाक या गावी चातुर्मास करून हलगूरला जाताना त्यांनी इसवी सन 2003 साली नवग्रह तीर्थ मंदिर उभा करावयाचे ठरवले. तसेच अकलूज येथे इसवी सन 2004 मध्ये आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराजांचा चातुर्मास झाला. अकलूज येथील पंचातील सर्व श्रावकांनी मिळून श्री गुणधर नंदीजी महाराजांना नवग्रह प्रवर्तक हे पद सन्मानित केले. आचार्य श्री गुणधर नंदीजी गुरुवरने इसवी सन 2004 मध्ये अकलूज ह्या नगरीमध्ये नवग्रह तीर्थ जैन दिगंबर मंदिर वरूर ह्या गावात स्थापन करायचे आहे हे घोषित केले. नंतर हे मंदिर स्थापन करण्यासाठी अकलूज, फलटण, मुंबई व इतर गावातून दातार मिळाले व इसवी सन 2005 साली मूर्ती बनवण्यासाठी बेंगलोर येथून पाषाण आणले गेले व मूर्ती बनवण्याचे काम चालू झाले. इसवी सन 2007 मध्ये एक सुंदर, दिव्य, भव्य, अद्भुत न भूतो न भविष्यती वरूर नवग्रह तीर्थक्षेत्र जैन दिगंबर मंदिर तयार झाले. नंतर आचार्य श्री गुणधर नंदीजी गुरुवरने इसवी सन 2007 जानेवारीमध्ये त्यांची प्रतिष्ठा केली. आचार्य श्रींनी प्रतिष्ठामध्ये खूप मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. हत्ती, घोडा, वाद्य, संगीतकार, नृत्य, नाटिका, चिलीमिली, पूजा अर्चा, मोठमोठी विधान व सर्व गुरुवर आरिका माताजी यांच्या सानिध्यात हे सर्व नियोजन करून एकूण 14 दिवसांची प्रतिष्ठा साजरी केली. आचार्य श्री गुणधर नंदीजी गुरुवरने इसवी सन 2007 मध्येच 405 फूट सुमेरू पर्वत उभा करण्याचे घोषित केले. आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराजांना अनाथ मुलांविषयी अपार प्रेम आहे. मग एके दिवशी आचार्य श्री गुणधर नंदीजी गुरूंनी ठरवले की लहान व अनाथ मुलांसाठी 1ली ते 10वी पर्यंतची शाळा बांधायची. मग ती मुलं मुली जैन असो अथवा अजैन असो, ते सर्वांना समान मानत. काही कालांतराने आचार्य श्रींच्या मनात आले की या मुलांना 10वी पर्यंत शिक्षण अपुरे आहे. मग त्यांनी कॉलेज, नुसतं कॉलेज नसून मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज उभं करण्याचे ठरवले व आचार्य श्रींनी तेही सर्व स्थापित केले. काही कालांतराने आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराजांनी सुमेरू पर्वत बांधायचे काम सुरू झाले. काम सुरू असताना अडथळा आला. अडथळा म्हणजे काय? कोविड सुरू झाला व लॉकडाऊन पडले. त्यामुळे सुमेरू पर्वताचे काम थांबले गेले. नंतर इसवी सन 2024 मध्ये सुमेरू पर्वत बांधून तयार झाले. आचार्य श्री गुणधर नंदीजी गुरुवरने आता इसवी सन 2025 जानेवारीमध्ये सुमेरू पर्वताची प्रतिष्ठा व नवग्रह तीर्थमूर्तीचा महामस्तकाभिषेक असा 11 दिवसांचा पंचकल्याण कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्या प्रकारे गुरुवर तुम्ही राजू या नावापासून बालब्रह्मचारी, शुक्लपद, मुनिपद, उपाध्यापद, युवाचार्यपद,
मुनिपद व परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराज पर्यंतची यात्रा तुम्ही तुमच्या पुरुषार्थापासून गुरुसेवापर्यंत आशीर्वादाने केली आणि गुणधर नंदीजी मुनी प्रकाशमय झाले. परमपूज्य बालब्रह्मचारी चरित्र चूडामणी योगी सम्राट पुष्प समान हसमुख परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य श्री गुणधर नंदीजी महाराजींच्या परमपावन चरणामध्ये सिद्ध भक्ती, श्रुत भक्ती व आचार्य भक्तीने बारंबार 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 त्रिवार 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 नमस्तु नमोस्तु नमोस्तु.